नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड साठी कॉलेज चॉईसेस म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म आता सुरू झालेला आहे. आणि हा कॉलेज ऑप्शन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये त्यांचे डाउट्स विचारलेले आहेत आणि तेच डाउट्स काय आहेत आणि त्याच्यावरती काय सोल्युशन हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की ऑप्शन फॉर्मची लास्ट डेट काय आहे, किती ऑप्शन द्यावेत, ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कॉलेजमध्ये जायची गरज आहे का, नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये नाव आलेलं असेल तर ते एडिट केव्हा करायचं, पुढे त्यांना पार्टिसिपेट होता येणार आहे का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सर किती ऑप्शन देता येतात. तर मित्रांनो, सध्या LLB 3 इयर कॉलेज ऑप्शन लिस्ट मध्ये 209 कॉलेज दिसत आहेत, लाईव्ह आहेत. तर तुम्ही ते 209च्या 209 ऑप्शन देऊ शकता. सगळेच द्यावेत असं नाहीयेत. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की इथं अनलिमिटेड कॉलेज ऑप्शन तुम्ही देऊ शकता. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, मग आम्ही किती ऑप्शन्स द्यावेत. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी याच्यामध्ये काही सांगू शकत नाही. तुम्ही जिथं जिथं इंटरेस्टेड आहात तिथं तिथं तुम्ही ऑप्शन देऊ शकता. मग तुम्ही कमीत कमी एक पण ऑप्शन देऊ शकता आणि जास्तीत जास्त 209 पण ऑप्शन देऊ शकता. मग किती ऑप्शन्स द्यावे यासाठी जर तुम्हाला खूप चांगले जास्त मार्क्स असतील तर टॉपच्या कॉलेजला द्या. दुसऱ्या कॉलेजमध्ये देण्यात बसण्याची गरज नाही. पण तुम्हाला जर मार्क खूप कमी असतील तर मी सजेस्ट करेन की मॅक्झिमम ऑप्शन द्या, जास्तीत जास्त ऑप्शन द्या. पण आता मग ऑप्शन देत असताना मी वारंवार सांगतो की एक गोष्ट करा तुम्ही, की जिथं तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार आहात, सपोज तुम्ही एखादं कॉलेज ऑप्शन मध्ये टाकलं, त्याला प्रेफरन्स दिला काही 10, 20, 5, 50 आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं आणि तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तरच ते कॉलेज ऑप्शन द्या. पण उगीच मला मार्क्स कमी आहेत आणि मग मी भरपूर ऑप्शन देतो किंवा भरपूर ऑप्शन देते आणि मग तुमचं कॉलेज अलॉट होतं, कुठल्या तरी लांबच्या कॉलेजला नंबर लागतो, मग आपण काय करतो की ते कॉलेज लांब आहे तर मी तिथे जाणार नाहीये. त्यामुळे मग काय होतं, त्या भागातील जे कमी मार्क्स वाले विद्यार्थी आहेत त्यांचं सीट तुम्ही विनाकारण अडवताय, त्यांना तिथं फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटणार नाही. म्हणून तुम्ही मॅक्झिमम कॉलेज ऑप्शन द्या, तो तुमचा हक्क आहे, राईट आहे. पण अशा ठिकाणी द्या की कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन घेण्याची तयारी असेल तर असेच ऑप्शन्स द्या. मग तुम्ही 5 देऊ शकता, 10 देऊ शकता, 2च देऊ शकता किंवा 209 देखील ऑप्शन देऊ शकता. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. फी कमी असलेले कॉलेज कोणते. तर विद्यार्थी मित्रांनो, जो कॉलेज ऑप्शनचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे ऑप्शन द्यायचे हे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट मध्येच स्टेटस नावाचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड, गव्हर्नमेंट कॉलेज हे दोन जो कॉलेज असतात ऑप्शन मध्ये, जे कॉलेज असतात किंवा ज्या कॉलेजच्या समोर गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असतं त्या ठिकाणी फी ही कमी असते. प्रायव्हेट कॉलेज असतील, नॉन एडेड असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फी वगैरे आकारली जाते आणि जास्त फी असते. त्यामुळे गव्हर्नमेंट एडेड आणि गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स द्या आणि त्यानंतर नॉन एडेड कॉलेज तुम्ही प्रेफरन्स मध्ये देऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑप्शन फॉर्मची लास्ट डेट किती आहे. तर मित्रांनो, कॅपच्या शेड्यूल प्रमाणे आपण जर पाहिलं तर हे 3/8/2025 ते 5/8/2025 या वेळेमध्ये तुम्ही कॉलेज ऑप्शन भरू शकता. म्हणजेच 3 दिवस तुमच्याकडे टायमिंग आहे. 5 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही कॉलेज ऑप्शन रात्री 11:59 पर्यंत हे कॉलेज ऑप्शन भरून घेऊ शकता. पण तेवढी वाट पाहत बसू नका, लगेच आता कॉलेज ऑप्शन भरून घ्या. तो कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती आय सेक्शन मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे, सर आम्ही फॉर्म मोबाईल मधून भरू शकतो का, तो मोबाईल वरून भरता येईल का. तर मित्रांनो, हा फॉर्म इझिली तुम्ही मोबाईल मधून भरू शकता. फक्त काय करा की वरती तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतात, ते ऑप्शन लिस्ट ओपन केल्यानंतर तर त्यावरती क्लिक करून डेस्कटॉप मोड, हा गुगल मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड वरती क्लिक करा आणि त्यानंतर मग जसा लॅपटॉप वरती व्ह्यू येतो तसा तुम्हाला डेस्कटॉप व्ह्यू येईल
आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये काहीही अडचण येणार नाही. तर तुम्ही मोबाईलमधून अगदी बिनधास्तपणे हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ऑप्शन दिल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन आम्हाला फॉर्म सबमिट करावा लागतो का? तर ही सर्व ऑनलाईन प्रोसेस आहे. आता आपण ऑप्शन एखाद्या कॉलेजला दिलंय, तर तो फॉर्म वगैरे सबमिट करावा लागत नाही. हा ऑप्शन तुमचा सीईटी सेलकडे जातो आणि तिथून तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतरच कॉलेजमध्ये जायचं आहे. किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची इन्क्वायरी करायची असेल, तर कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची क्वेरी विचारू शकता. पण ऑप्शन फॉर्म दिल्यानंतर कॉलेजला जायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही डायरेक्टली ऍडमिशनला अलॉटमेंट लेटर घेऊन गेलं तरी चालू शकतं. पुढचा प्रश्न आहे, नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आहे, काय करावे लागेल? तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सीईटी सेलचं ऍप्लिकेशन किंवा स्कोर कार्ड वगैरे किंवा कॅटेगरी रिलेटेड इश्यू होते, त्यांना कन्सिडर्ड लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. पण ज्यांचं इनकम्प्लीट ऍप्लिकेशन आहे आणि एज्युकेशन रिलेटेड काही डिस्क्रिपन्सी आली असेल, त्यांचं नाव नॉन कन्सिडर्ड लिस्टमध्ये आलेलं आहे. आणि नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे, त्यांना ऑप्शन फॉर्म सध्या भरता येत नाहीयेत. मग विद्यार्थी म्हणतात, की आता आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, ज्यांचं नाव नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये आहे, त्यांना त्यांचा फॉर्म एडिट करून घ्यायचा आहे आणि एडिट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ड्युरेशन देखील दिलेलं आहे. आता हे विद्यार्थी फर्स्ट अँड सेकंड कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत. ते थर्ड राउंडमध्ये आणि पुढच्या इन्स्टिट्यूट लेव्हल राउंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. तर आजपासून म्हणजे 3/8/2025 ते 27/8/2025 या वेळेमध्ये ज्यांचा फॉर्म इनकम्प्लीट आहे, असे विद्यार्थी त्यांचा फॉर्म कंप्लीट करून घेऊ शकतात आणि त्यांचा फॉर्म कंप्लीट केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतात. पुढचं एक आहे, की कट ऑफ मेरिट ही कशी समजेल? तर मित्रांनो, याविषयी आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये देईन. पुढचा एक प्रश्न आहे, ऍडमिशन फी किती असते, ती कुठं पाहता येईल? तर मित्रांनो, कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत आणि ऍडमिशन फी किती असते याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही वेबसाईटला देखील हे चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला LLB 3 इयरच्या कॅप पोर्टलला यायचं आहे आणि इथं बघा, आता कॉलेज लिस्ट हा ऑप्शन असतोय, तर इथं अप्रूव्ड कॉलेजेस हे आहे. तर याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून तुम्हाला जे कुठलं कॉलेज पाहिजे ते इथं सर्च करून त्याच्या समोर अशा प्रकारे हे व्ह्यूचं बटन दिसतं, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळेल आणि खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फीज डिटेल्स हे दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फीज देखील चेक करून घेऊ शकता. आणि शेवटचं म्हणजे डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी आहे आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे, तर काय करावं? तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांना सीईटी सेलनी डॉक्युमेंट जे आहेत, त्यांचं सीईटीचं स्कोर कार्ड वगैरे चुकलं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट सबमिट करा असं म्हटलेलं आहे. त्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्मचा ऑप्शन येत असेल, तर त्यांनी ऑप्शन फॉर्म बिनधास्त भरून घ्या आणि जे काही डॉक्युमेंट चुकलेत ते कॉलेज ऍडमिशन वेळेस तुम्ही जाऊन भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे काही कॉमन डाउट्स होते. आणखीन याच्या व्यतिरिक्त तुमचा कुठला डाऊट असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.